गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपला जो टॉपिक नंबर 5 आहे अर्थिंग सिस्टीम या टॉपिकमधला नेक्स्ट पॉईंट नंबर 5 जो असणार आहे तो स्टडी करणार आहे. तो पॉईंट नंबर 5 जो आहे तो आहे मॅक्झिमम परमिसिबल व्हॅल्यूज ऑफ अर्थ रेझिस्टन्स. म्हणजे अर्थिंग रेझिस्टन्सची व्हॅल्यू किती असली पाहिजे. परमिसिबल म्हणजे तुम्हाला अलाव केलेली जाणारी व्हॅल्यू किती असणार आहे. ओके. सो त्यामध्ये आपण वेगवेगळे स्ट्रक्चर्स बघणार आहेत किंवा लोकेशन बघणार आहे. फॉर एक्झाम्पल घरामध्ये जर अर्थिंग करायचं असेल तर त्या अर्थिंग रेझिस्टन्सची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असली पाहिजे. ओके. तेच जर तुम्हाला सबस्टेशनमध्ये अर्थिंग करायचं असेल तर त्या अर्थिंग रेझिस्टन्सची व्हॅल्यू किती असली पाहिजे. सो तो रेझिस्टन्स किती असला पाहिजे ह्या व्हॅल्यूज आज आपण स्टडी करणार आहे. ओके. सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, देर इज नो हार्ड अँड फास्ट रूल फॉर अर्थ रेझिस्टन्स. म्हणजे तुम्ही अर्थिंग रिलेटेड कितीही मटेरियल वाचलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला कुठलाही असा रूल बघायला मिळणार नाही की ह्या रूलनुसार अर्थ रेझिस्टन्स एवढाच असला पाहिजे असं जे कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही. ओके. म्हणजेच काय तर अर्थ रेझिस्टन्सची व्हॅल्यू किती असावी ह्याचा काय रूल कुठेही मेन्शन केलेला नाही आहे. ओके. नेक्स्ट सेकंड, जनरली द अर्थ रेझिस्टन्स शुड बी ॲज लो ॲज पॉसिबल. सो जनरली अर्थचा रेझिस्टन्स जो आहे तो जेवढा कमी असेल तेवढं चांगलं समजलं जाणार आहे. ओके. बट following values of earth resistance at different locations will give you the satisfactory result. ओके. सो खाली एक टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत तेवढा जरी तुम्ही अर्थ रेझिस्टन्स मेंटेन करू शकला तरी तुम्हाला त्या ठिकाणी चांगले रिझल्ट्स बघायला मिळणार आहेत. ओके. सो आता या ठिकाणी आपण एक टेबल बघतोय. त्या टेबलमध्ये आपण लोकेशन बघितलेले आहेत आणि पुढं अर्थ रेझिस्टन्सची व्हॅल्यू किती असणार आहे. आता ही अर्थ रेझिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली आहे तेवढी व्हॅल्यू तुमची असलीच पाहिजे. ह्याच्यापेक्षा जर अर्थ रेझिस्टन्स जास्त असेल तर ती जी अर्थिंग सिस्टीम आहे ती एवढी चांगली नसणार आहे. ओके. सो तुम्हाला अर्थ रेझिस्टन्स किती ठेवायचं आहे त्याच्या व्हॅल्यू आता इथं पुढं मेन्शन केलेले आहेत. ओके. सो फर्स्ट लोकेशन लार्ज पॉवर स्टेशन. सो ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते त्या ठिकाणी ते जे स्टेशन असणार आहे त्याला आपण पॉवर स्टेशन असं म्हणणार आहे. सो त्या ठिकाणी जे अर्थिंग केलं जाणार आहे त्या अर्थिंगचा रेझिस्टन्स हा 0.5 ओहम एवढा असला पाहिजे. ओके. 0.5 ओहमपेक्षा जर जास्त असेल तर त्या ठिकाणची अर्थिंग सिस्टीम ही एवढी चांगली नसणार आहे किंवा तुम्हाला अर्थ रेझिस्टन्स कमी करावं लागणार आहे. सो अर्थ रेझिस्टन्सची व्हॅल्यू ही जेवढी कमी असेल तेवढी चांगली असणार आहे. आता ह्या केसमध्ये लार्ज पॉवर स्टेशनमध्ये ती जी व्हॅल्यू असणार आहे ती 0.5 ओहमपेक्षा जास्त असू नये. 0.5 ओहमपेक्षा कमी असेल तरी ती चांगलीच असणार आहे पण 0.5पेक्षा जास्त असता कामा नये. कारण 0.5पेक्षा जास्त रेझिस्टन्स झाला तर त्या ठिकाणची जी अर्थिंग सिस्टीम आहे ती सिस्टीम एवढी चांगली नसणार आहे असं आपण कन्क्लूड करू शकतो. ओके. सो लार्ज पॉवर स्टेशनसाठी अर्थ रेझिस्टन्सची मॅक्झिमम व्हॅल्यू ही 0.5 असली पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असता कामा नये. कमी असेल तरी चालू शकते. नेक्स्ट सेकंड असणार आहे मेजर पॉवर स्टेशन. म्हणजे जे मीडियम स्केलचे पॉवर स्टेशन आहे त्याच्यामध्ये अर्थ रेझिस्टन्स हा 1 ओहमपर्यंत चालू शकतो. ओके. 1 ओहमपेक्षा जास्त रेझिस्टन्स त्याचा असता कामा नये. 1 ओहमपेक्षा कमी असेल तरी चालू शकणार आहे. नेक्स्ट थर्ड असेल स्मॉल पॉवर स्टेशन. जर एखादं लहान पॉवर स्टेशन असेल तर त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला जो अर्थ रेझिस्टन्स आहे त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू ही 1.5 ओहमपेक्षा जास्त असता कामा नये. 1.5पेक्षा जास्त झाली की अर्थिंग सिस्टीम एवढा चांगला रिझल्ट देणार नाही. ओके. सो स्मॉल पॉवर स्टेशनसाठी 1.5 ओहमपेक्षा जास्त रेझिस्टन्स असता कामा नये. त्यापेक्षा कमी असला तरी चालू शकतो. देन नेक्स्ट DTR स्ट्रक्चर असेल त्यासाठी तुमचा जो अर्थ रेझिस्टन्स असणार आहे तो असणार आहे 5 ओहम. म्हणजे 5 ओहमपेक्षा तुम्हाला खालचा रेझिस्टन्स कुठलाही चालतो. फक्त 5 ओहमपेक्षा जास्त रेझिस्टन्स असता कामा नये. ओके. नेक्स्ट टॉवर फूट रेझिस्टन्स असेल. म्हणजे तुझे ट्रान्समिशन टॉवर्स वगैरे असतात त्याचा जो रेझिस्टन्स असणार आहे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं जे अर्थिंग असणार आहे त्याचा जो रेझिस्टन्स असेल त्याचा रेझिस्टन्स 10 ओहमपेक्षा जास्त असता कामा नये. 10 ओहमपेक्षा कमी असेल तरी चालू शकतो पण 10 ओहमपेक्षा जास्त असता कामा नये. सो ह्या ज्या आपण व्हॅल्यू बघतो अर्थ रेझिस्टन्सच्या, सो ह्या व्हॅल्यूज म्हणजे काय आहेत. ह्या व्हॅल्यूज म्हणजे अर्थ रेझिस्टन्स आपण ज्या व्हॅल्यू बघतोय ह्या व्हॅल्यूज म्हणजे काय तर मॅक्झिमम व्हॅल्यू ह्याच्या पुढं असता कामा नये. ह्याच्यापेक्षा कमी असेल तरी ती चालू शकते. त्या व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये बघतोय. सो अदर केसेसमध्ये 5 ओहमपेक्षा जास्त असता कामा नये. अदर केसेस म्हणजे काय जे वरच्या पॉईंटमध्ये घेतले जाणार नाहीत किंवा घेतले नाहीत ते सोडून दुसरं कुठलं ठिकाणी तुम्ही अर्थिंग केलं असेल तर त्याचा रेझिस्टन्स 5 ओहमपेक्षा जास्त असता कामा नये. नेक्स्ट असं आहे रेसिडेन्शियल वायरिंग. म्हणजे तुम्ही जे घरामध्ये वायरिंग वगैरे करता, घरामध्ये जे अर्थिंग प्रोव्हाइड करता त्याचा रेझिस्टन्स हा 8 ओहमपेक्षा जास्त नको आहे. 5 ते 8च्या मध्ये असला तरी चालू शकतो किंवा 8पेक्षा
कमी असला तरी चालू शकतो, फक्त 8 ओमपेक्षा जास्त असता कामा नये. कारण 8 ओमपेक्षा जास्त झाला तर ती अर्थिंग सिस्टीम इफेक्टिव्ह नसणार आहे किंवा त्या ठिकाणी प्रोटेक्टेड डिव्हाइस ऑपरेट व्हायला जास्त वेळ लागणार आहे. ओके. द नेक्स्ट असेल HT लाईन. त्याच्यामध्ये अर्थ रेजिस्टन्स असणार आहे तो 2 ओमपेक्षा जास्त असता कामा नये. आणि थर्ड असणार आहे LT लाईन, म्हणजे आपल्या घराजवळ जो सप्लाय येतो 3 फेज 4 वायर सिस्टीम, त्याचं जे अर्थिंग केलं जातं त्याचा रेजिस्टन्स हा 2 to 3 ओमपर्यंत असू शकतो किंवा 3 ओमपेक्षा जास्त असता कामा नये. 3पेक्षा कितीही कमी असेल तरी चालू शकतो. ओके. सो हे ठिकाणी आपण लोकेशन्स बघितलेले आहेत, कोणत्या बिल्डिंगसाठी किंवा कोणत्या लोकेशनसाठी जास्तीत जास्त किती रेजिस्टन्स असला पाहिजे. ह्याच्यापेक्षा जास्त रेजिस्टन्स असता कामा नये. ह्याच्यापेक्षा कमी असला तरी तो चालू शकतो, पण जास्त असता कामा नये. कारण रेजिस्टन्स वाढला की त्या अर्थिंग सिस्टीमचा इफेक्टिव्हनेस कमी होतो किंवा रेजिस्टन्स वाढला की MCB किंवा फ्यूज ओपन व्हायला जास्त वेळ लागतो आणि तेवढ्यामध्ये ते इक्विपमेंट डॅमेज होऊ शकतं किंवा कुणाला तर शॉक बसू शकतो. त्यामुळं अर्थिंग रेजिस्टन्स जेवढा कमी असेल तेवढा पटकन आपली फ्यूज ओपन होणार आहे किंवा MCB ट्रिप होणार आहे. त्यामुळे ते डिव्हाइस जे असणार आहे ते पण डॅमेज होण्याचे चान्सेस कमी असतील आणि शॉक बसण्याचे चान्सेस कमी असणार आहेत. त्यामुळे रेजिस्टन्स जो असणार आहे तो नेहमी कमीत कमी असावा. त्यासाठी आपण हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स बघितलेले आहेत. सो एक्झाममध्ये तुम्हाला पॉईंट्स विचारतात, कुठलेही यातले 4 ते 5 लोकेशन्स विचारतात आणि त्यासाठी रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे हे लिहिण्यासाठी सांगितलं जातं. ओके. सो एवढ्या व्हॅल्यू लिहिल्या तरी सफिशियंट आहेत. सो असेल आपला पॉईंट नंबर 5, मॅक्झिमम परमिसिबल व्हॅल्यूज ऑफ अर्थ रेजिस्टन्स. ओके. सो नेक्स्ट आपण यानंतर पुढचा पॉईंट बघणार आहे, तो असणार आहे पॉईंट नंबर 6, मेथड्स ऑफ रिड्युसिंग अर्थ रेजिस्टन्स. ओके. सो आता तुम्ही घरामध्ये अर्थिंग केलेलं आहे किंवा जे आता आपण मागच्या लोकेशन्स बघितलेत त्या लोकेशनला तुम्ही अर्थिंग केलेलं आहे. अर्थिंग केल्यानंतर तुम्ही बघितलं की रेजिस्टन्स किती आहे आणि रेजिस्टन्स जर तुमच्या लिमिटमध्ये असेल तुम्ही काय करणार आहे, ती अर्थिंग सिस्टीम चांगली आहे असं कन्क्लूड करणार आहे. कारण तुम्ही रेजिस्टन्स मेजर केल्यानंतर त्याचा रेजिस्टन्स हा आपल्या लिमिटमध्ये होता, त्यावेळी ती अर्थिंग सिस्टीम चांगली असणार आहे. पण थोड्या दिवसांनी म्हणजे 1-2-3 वर्षानंतर काय होणार आहे, तर तुम्ही त्या अर्थिंग सिस्टीमचा रेजिस्टन्स बघायला गेला की त्याचा रेजिस्टन्स थोडा वाढलेला असणार आहे. बरोबर आहे का? कारण त्या अर्थिंगच्या ठिकाणी तुम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्या सराउंडिंगमधल्या फिजिकल कंडिशन थोड्याफार चेंज झाल्यामुळं तो अर्थ रेजिस्टन्स थोडा वाढलेला असू शकतो. तर आता अर्थ रेजिस्टन्स जर वाढला तर आपल्याला तो अर्थ रेजिस्टन्स कमी कसा करायचा ह्याच्या मेथड्स आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहे. कारण अर्थ रेजिस्टन्स नेहमी कमीत कमी राहायला पाहिजे. तुम्ही सिस्टीम इन्स्टॉल करताना अर्थ रेजिस्टन्स व्यवस्थित होता, पण 1-2-3 वर्षानंतर त्या सिस्टीमचा रेजिस्टन्स वाढला तर तुम्ही ती अर्थिंग सिस्टीम त्यातून काढू शकत नाही. त्यामध्ये काय करू शकता तुम्ही, तर त्याच अर्थिंग सिस्टीमचा रेजिस्टन्स कमी करू शकता. आता कमी करायच्या मेथड्स कोणत्या आहेत त्या आपण याच्यामध्ये बघूया. ओके. सो फॉलोइंग आर सम मेथड्स टू रिड्यूस द अर्थ रेजिस्टन्स. तुम्ही अर्थिंग प्रोव्हाइड केल्यानंतर थोड्या दिवसांनी अर्थ रेजिस्टन्स वाढला तर तो अर्थ रेजिस्टन्स कमी करण्यासाठी ह्या मेथड्स यूज करणार आहेत. त्यामध्ये पहिला असेल युजिंग नंबर ऑफ अर्थ इलेक्ट्रोड्स अँड कनेक्टिंग देम इन पॅरलल, धिस रिड्युसेस द अर्थ रेजिस्टन्स. म्हणजे काय, तुम्ही अर्थिंग ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि थोड्या दिवसांनी मेजर केलं होतं तर तुम्हाला रेजिस्टन्स वाढला आहे असं समजलं तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही त्या अर्थिंगच्या शेजारीच आणखीन एक अर्थ इलेक्ट्रोड इन्सर्ट करू शकता आणि ते दोन्ही अर्थ इलेक्ट्रोड एकमेकांना पॅरलमध्ये कनेक्ट करू शकता. त्यामुळे काय होणार आहे, तर त्या ठिकाणचा अर्थ रेजिस्टन्स असणार आहे तो कमी होण्यास मदत होणार आहे. कारण तुम्ही काय केला, अर्थिंगचा एरिया वाढवला. सो आपण तो पॉईंट बघितलेला, एरिया जर वाढवला तर अर्थ रेजिस्टन्स कमी होतो. म्हणजे एका ठिकाणी अर्थिंग न प्रोव्हाइड करता 2-3 ठिकाणी अर्थिंग प्रोव्हाइड केलं तर ते 2-3 अर्थिंग सिस्टीम मिळून अर्थ रेजिस्टन्स कमी ठेवतात. नेक्स्ट सेकंड असणार आहे युजिंग लार्ज साईज ऑफ अर्थ इलेक्ट्रोड. म्हणजे अर्थ इलेक्ट्रोड जो आहे त्याची जाडी जी असणार आहे ती तुम्ही किंवा एरिया जो असणार आहे तो जास्त एरियाचा अर्थ इलेक्ट्रोड तुम्ही वापरू शकता. तसं केल्यामुळे काय होतं, एरिया वाढला की रेजिस्टन्स कमी होतो. त्यामुळं त्या ठिकाणी रेजिस्टन्स जो असणार आहे ओव्हरऑल सिस्टम आपल्याला कमी झालेला बघायला मिळेल. नेक्स्ट असणार आहे इन्क्रीजिंग द डेप्थ ऑफ अर्थ इलेक्ट्रोड इन द सॉईल. म्हणजे तुम्ही जमिनीमध्ये जो अर्थ इलेक्ट्रोड लावलेला आहे त्याची डेप्थ जर तुम्ही वाढवली, तो जर अर्थ इलेक्ट्रोड लावतानाच खूप खोलपर्यंत लावला तर त्याचा त्या ठिकाणी अर्थ रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी होऊ शकते. नेक्स्ट इन्क्रीजिंग पीट एरिया अँड फिलिंग इट विथ ॲडिशनल चारकोल अँड सॉल्ट. म्हणजे तो जो जमिनीचा एरिया आहे, पीट एरिया जो खड्डा आपण काढलेला आहे त्याचा एरिया तुम्ही वाढवून त्यामध्ये एक्स्ट्रा कोळसा आणि मीठ टाकून त्या अर्थचा रेजिस्टन्स कमी करू शकता. ओके. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही काय केलेलं आहे, एक
तुम्ही एक बिल्डिंग इन्स्टॉल केलं आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये ठराविकच एक लिमिटेडच एरिया तुमच्याकडे अवेलेबल आहे, एक लिमिटेडच एरिया तुम्हाला अवेलेबल आहे अर्थिंग करण्यासाठी. एवढ्याच एरियामध्ये तुम्ही अर्थिंग करू शकताय. तुम्ही त्या जमिनीचा अर्थ रेजिस्टन्स मेजर केला आणि तुम्हाला समजलं की ह्या जमिनीचा अर्थ रेजिस्टन्स आपल्याला लागणाऱ्या व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे. सो तुम्ही त्यामध्ये अर्थिंग प्रोव्हाइड करत असताना ह्या ज्या मेथड्स आपण बघतोय ह्या मेथड्स इम्प्लिमेंट तुम्ही करू शकता आणि त्या अर्थ रेजिस्टन्स कमी करू शकता. ओके, सो अर्थिंग प्रोव्हाइड करण्यासाठी तुमच्याकडे एक ठराविक जागा असेल आणि त्या जागेचा रेजिस्टन्स जर जास्त असेल आपल्या लिमिटपेक्षा तर तो रेजिस्टन्स कमी करण्यासाठी हा आपण मेथड्स यूज करू शकतो. सो त्यामध्ये फर्स्ट काय होती तर आपण अर्थ इलेक्ट्रोड जो आहे अर्थ इलेक्ट्रोड एकापेक्षा जास्त कनेक्ट करून अर्थ रेजिस्टन्स कमी करू शकतो आहे. सेकंडमध्ये आपण बघितलं की जो इलेक्ट्रोड आपण लावणार आहे त्याचा एरिया साईज जो असणार आहे तो मोठा सिलेक्ट करायचा आहे जेणेकरून अर्थ रेजिस्टन्स कमी करता येईल. नेक्स्ट तो इलेक्ट्रोड जमिनीमध्ये लावत असताना त्या अर्थ इलेक्ट्रोडची जी डेप्थ असणार आहे खोली असणार आहे ती जास्त आपण लावणार आहे, कारण जास्त खोलीवरती अर्थ इलेक्ट्रोड लावला तर त्याचा रेजिस्टन्स कमी होतो. नेक्स्ट तुम्ही ज्या खड्ड्यामध्ये तो अर्थ इलेक्ट्रोड किंवा म्हणजे ती पाईप लावणार आहे किंवा जी प्लेट लावणार आहे त्या पाईपच्या किंवा प्लेटच्या सराउंडिंग तुम्ही एक्स्ट्रा कोळसा आणि मीठ टाकू शकता, चारकोल अँड सॉल्ट ॲड करून त्याचा रेजिस्टन्स कमी ठेवू शकता. नेक्स्ट, इन ड्राय सीझन सॉल्ट वॉटर इज पोर्ड थ्रू अ फनेल टू इन्क्रीज द मॉइश्चर कंटेंट. म्हणजे तुम्ही अर्थिंग केलेलं आहे पण थोड्या दिवसांनी तुम्हाला अर्थिंगचा रेजिस्टन्स वाढला आहे असं समजलं, सो तुम्ही त्यामध्ये काय करू शकता तर तुम्ही जी अर्थिंगची पाईप इन्स्टॉल केलेली आहे त्या पाईपमध्ये तुम्ही सॉल्ट वॉटर म्हणजे मिठाचं पाणी त्यामध्ये ओतू शकता. मिठाचं पाणी ओतलं की त्या अर्थ इलेक्ट्रोडच्या सराउंडिंगचा जो एरिया जमीन असणार आहे ती ओली राहणार आहे आणि त्या ठिकाणचा रेजिस्टन्स जो असणार आहे तो कमी होण्यास मदत होणार आहे. आणि नेक्स्ट असेल केमिकल ट्रीटमेंट ऑफ सॉईल सराउंडिंग द अर्थ इलेक्ट्रोड. म्हणजे अर्थ इलेक्ट्रोड लावत असताना त्या अर्थ इलेक्ट्रोडच्या सराउंडिंगची जमीन आहे त्या जमिनीची केमिकल ट्रीटमेंट केली जाणार आहे. केमिकल ट्रीटमेंट केली जाणार आहे म्हणजे काय केलं जाणार आहे तर त्या जमिनीवरती किंवा जमिनीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट किंवा कॉपर सल्फेट हे ॲड केले जाणार आहेत. हे दोन केमिकल्स ॲड करून तुम्ही त्या जमिनीचा रेजिस्टन्स जो आहे तो रेजिस्टन्स कमी करू शकता. ओके, सो अशा 6 मेथड्स आहेत. ह्या 6 मेथड्सचा यूज करून तुम्ही ऑलरेडी इन्स्टॉल असलेल्या अर्थिंगचा रेजिस्टन्स कमी करू शकता किंवा तुम्ही नवीन एखादी अर्थिंग सिस्टीम इन्स्टॉल करत असताना त्याचा रेजिस्टन्स जर जास्त आहे असं समजलं तर ह्या मेथडचा यूज करून तुम्ही रेजिस्टन्स कमी करू शकता. ओके, सो ह्या ज्या 6 मेथड्स आहेत ह्या 6 मेथड्स दोघांसाठी लागू होत आहेत. नवीन कनेक्शन करताना पण आपण ह्या मेथड्स यूज करून रेजिस्टन्स कमी करू शकतो किंवा ऑलरेडी इन्स्टॉल केलेली सिस्टीम आहे त्याचा रेजिस्टन्स कमी करत असेल तर ह्या मेथड्स आपण यूज करू शकतो. त्यामध्ये आपण काय करू शकतो तर एक म्हणजे ड्राय सीझनमध्ये किंवा एक म्हणजे काय ऑलरेडी इन्स्टॉल केलेली सिस्टीम आहे त्याचा रेजिस्टन्स वाढलेला आहे सो त्यामध्ये तुम्ही मिठाचं पाणी ओतून त्याचा रेजिस्टन्स कमी करू शकता किंवा त्याच्या शेजारची जमीन असणार आहे त्या जमिनीमध्ये केमिकल ट्रीटमेंट करू शकता. सो हे जे दोन पॉईंट्स आहेत हे तुम्ही कधी वापरणार आहे ज्यावेळेला अर्थिंग सिस्टीम ऑलरेडी तयार केलेली आहे इन्स्टॉल केलेली आहे त्या ठिकाणी. आणि वरचे जे 4 पॉईंट्स असणार आहेत हे तुम्ही कधी वापरू शकता ज्यावेळेला तुम्हाला नवीन अर्थिंग सिस्टीम इन्स्टॉल करायची आहे आणि इन्स्टॉल करत असताना ते रेजिस्टन्स कमी करायचं आहे त्यावेळेला. ओके, असे टोटल 6 पॉईंट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही अर्थ रेजिस्टन्स म्हणजे जमिनीचा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स कमीत कमी ठेवू शकता. आणि अर्थ रेजिस्टन्स कमी ठेवला तर तुमची जी प्रोटेक्टिव्ह सिस्टीम असते ती जास्त लवकर ऑपरेट होते, त्यामुळं इक्विपमेंट खराब होण्याचा किंवा शॉक लागण्याचा जो चान्स आहे तो कमी होणार आहे. ओके, सो याच्यामध्ये आपण 2 पॉईंट्स बघितलेत. एक म्हणजे अर्थिंग रेजिस्टन्सची मॅक्झिमम व्हॅल्यू किती असली पाहिजे आणि अर्थिंग रेजिस्टन्स आपण कसा कमी करू शकतो. ओके, थँक्यू.